Now, in the last lecture, we completed some basic terms, basic concepts related to electrochemistry, like resistance, specific resistance, which is also called resistivity. Then conductance and specific conductance. Specific conductance is also called conductivity. And at the end, we also completed molar conductivity. Now see, if we say that this is a solution of any volume containing 1 mole of dissolved electrolyte Na plus and Cl minus. NaCl dissolve केलेला आहे आपण. We know that this solution is a conductor, हा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर आहे, माहिती आहे आपल्याला. That means this solution has certain conductance. काही असेल याचा व्हॉल्यूम V लिटर आहे समजा किंवा V सेंटीमीटर क्यूब आहे, जे काय असेल, बरोबर. Now if I say ki what is the conductance of this solution, तर we know that as it is a conductor, no doubt it has a conductance because it is a electrolytic conductor, it conduct the electricity, that means it has conductance, and conductance of this solution is nothing but molar conductivity. म्हणजे कंप्लीट सोल्युशनचा जो कंडक्टन्स आहे याला काय म्हणतो आपण, मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी डिनोटेड बाय लॅम्बडा. बरोबर. कशावरती डिपेंड असतो, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरचा कंडक्टन्स. द कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर डिपेंड्स ऑन दिस आयन्स बिकॉज वी नो दॅट इन इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. पहिल्या लेक्चरला पाहिलेलं आपण ते. हे आयन्स जितके जास्त असतील त्याच्यानंतर हे आयन्स जितके फ्रीली मूव्ह होतील तितका या कंडक्टरचा कंडक्टन्स म्हणजे त्याची ॲबिलिटी टू कॅरी द इलेक्ट्रिसिटी ही जास्त असेल, म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी जास्त असेल. मोलर कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन कंप्लीट सोल्युशन. जितके आयन्स जास्त तितके ते इझिली किंवा जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. बट इफ आय सिलेक्ट स्पेसिफिक पार्ट ऑफ दिस सोल्युशन, मी एवढा पार्ट कन्सिडर केला समजा, हा युनिट व्हॉल्यूम आहे, हा युनिट व्हॉल्यूम. व्हॉट इज द conductance of this part of this solution? As it is a unit volume of this solution, that's why conductance of this part म्हणजे unit volume of this solution is called conductivity किंवा त्याला इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी असे म्हणतात, कारण हा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर आहे म्हणून. तुम्ही फक्त कंडक्टिव्हिटी म्हटलं तरी चालेल. त्याला काय म्हणायचं, एवढ्या पार्टला इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी किंवा जस्ट कंडक्टिव्हिटी दॅट इज कॅपा. आपण काल लॅम्बडा आणि कॅपाचं रिलेशनही दिलेलं आहे. असं सांगितलं होतं आपण, लॅम्बडा इज इक्वल टू कॅपा बाय सी. ते तयारी करून दिलं होतं मी तुम्हाला, आठवत असेल तर, बरोबर. त्या केसमध्ये आपण कंडक्टिव्हिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन वगैरे मोल्स पर मीटर क्यूबमध्ये घ्यायचो. युनिटी तयार केलं होतं आपण मोलर कंडक्टिव्हिटीचं, सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल किंवा सिमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आठवत आहे ना. तर पुन्हा मला हे रिलेशन तयार करायचं आहे वेगळ्या पद्धतीने थोडंसं, की ज्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी जी आहे ती कंडक्टिव्हिटी पर ओहम पर मीटर मध्ये असेल, सिमेन्स पर मीटर मध्ये असेल, आणि व्हॉल्यूम मात्र कॉन्सन्ट्रेशन मात्र मोल्स पर लिटर मध्ये असेल. किंवा कंडक्टिव्हिटी जी ती सिमेन्स म्हणजे पर ओहम पर सेंटीमीटर मध्ये असेल किंवा सिमेन्स पर सेंटीमीटर मध्ये असेल, आणि कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर लिटर मध्ये असेल. तर काय करायचं ते बघू आपण, कारण त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल असतात. पण तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी मधला डिफरन्स माहिती पाहिजे आधी, बरोबर.
सर्वात आधी मी ही गोष्ट लिहितोय आता या रिलेशनसाठी काय की वी नो दॅट दी कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन is conductivity denoted by kappa. बघा, कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी. हे तर कालपासून सांगतोय आपण. कंडक्टन्स ऑफ द कंडक्टर ऑफ लेंथ 1 मीटर अँड एरिया 1 मीटर स्क्वेअर म्हणजेच व्हॉल्यूम 1 मीटर क्यूब युनिट व्हॉल्यूम, ते काय कंडक्टिव्हिटी आहे. आता आपण काय करतोय, नाऊ वी डिझॉल्व 1 मोल ऑफ NaCl इन V सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन. आपण व्हॉल्यूम घेतोय आता किती, V सेंटीमीटर क्यूब. इथे लिहितो मी, सपोज 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट is dissolved in V सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्यूशन. V सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्यूशन, बरोबर. 1 मोल आहे हा, बघा 1 मोल डिझॉल्व इन V सेंटीमीटर. व्हॉल्यूम किती, हा V सेंटीमीटर क्यूब आहे, V सेंटीमीटर क्यूब. मग मी आधी सांगितलं द कंडक्टन्स ऑफ दिस V सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन इज मोलर कंडक्टिव्हिटी. हे तर सर्वांना कळतं. हियर आय राईट द कंडक्टन्स ऑफ दिस V सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन इज मोलर कंडक्टिव्हिटी, जी कशाने डिनोट करतो आपण, लॅम्बडा. हे बघा हा लॅम्बडा. का बरे असं, सिन्स सोल्यूट इज 1 मोल, पुढे ब्रॅकेट मध्ये लिहितो मी, सिन्स सोल्यूट इज 1 मोल. कारण मोलर कंडक्टिव्हिटी म्हणण्याच्यासाठी कंडिशन हीच आहे की व्हॉट एव्हर मे बी द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन बट द सोल्यूट इन दॅट सोल्युशन शुड बी 1 मोल. तरच आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी म्हणता येतं. कळतं सर्वांना. नाउ वी नो दॅट द कंडक्टन्स ऑफ ईच 1 सेंटीमीटर क्यूब, हे V सेंटीमीटर क्यूब आहे. त्या V सेंटीमीटर क्यूब सोल्युशनचा जो प्रत्येक पार्ट आहे, समजा 1 सेंटीमीटर क्यूब आहे, जर का V म्हणजे 10 सेंटीमीटर क्यूब असेल तर असे किती पार्ट होतील, मग 10 पार्ट होतील. जर का हा V म्हणजे 20 सेंटीमीटर क्यूब असेल तर 1 सेंटीमीटर क्यूबचे किती पार्ट होतील, इथे 20 पार्ट होतील. वी नो द कंडक्टन्स ऑफ ईच पार्ट म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब आहे, त्याला काय म्हणतो आपण, त्याच्या कंडक्टन्सला कंडक्टिव्हिटी. म्हणजे मी असं लिहितोय आता, नाऊ ॲज कंडक्टन्स ऑफ ईच 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ this solution is conductivity. Therefore conductance of V centimeter cube of solution is मला सांगा 1 सेंटीमीटर क्यूब सोल्युशनचा कंडक्टन्स म्हणजे कॅपा आहे, तर V सेंटीमीटर क्यूब सोल्युशनचा कंडक्टन्स किती येईल, V इंटू कॅपा. समजा 10 सेंटीमीटर क्यूब असतं, 1 सेंटीमीटर क्यूबचा कंडक्टन्स कॅपा म्हणजे कंडक्टिव्हिटी. मग 10 सेंटीमीटर क्यूबचा 10 कॅपा, 20 सेंटीमीटर क्यूबला 20 कॅपा, 20 सेंटीमीटर क्यूबला 20 कॅपा इज V इंटू कॅपा, लाईक दिस. कळतंय ना. V सेंटीमीटर क्यूब हे काय लिहिलं मी, कंडक्टन्स ऑफ V सेंटीमीटर क्यूब. कंडक्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब इज कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टन्स ऑफ कंप्लीट सोल्युशन इज V इंटू कॅपा.
मी काय सांगितलं, जर का हे मी कालही दिलं होतं बघा एक्झाम्पल, मी 10 सेंटीमीटर क्यूब किंवा 10 लिटर घेतले होते, आठवत आहे ना. म्हणजे याचे 10 पार्ट होतील. 1 सेंटीमीटर क्यूबचा 1 पार्ट केला, टोटल 10 सेंटीमीटर क्यूब आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर 1 असे 10 पार्ट होतील. व्हॉट इज द टोटल कंडक्टन्स? एका सेंटीमीटर क्यूबचा कंडक्टन्स कॅपा, हाय कॅपा 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 असे किती कॅपा होतील? 10. म्हणजे 10 कॅपा, 10 म्हणजे व्ही होता तो, म्हणजेच व्ही कॅपा असं येते. पण आपण ऑलरेडी या सोल्युशनच्या कंडक्टन्सला मोलर कंडक्टिव्हिटी म्हणतोय. हे बघा लॅम्बडा, म्हणजेच मी असं लिहू शकतो लॅम्बडा इज इक्वल टू व्ही कॅपा. इथे वर लिहिलं ना बघा, द कंडक्टन्स ऑफ व्ही सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन इज मोलर कंडक्टिव्हिटी. आणि पुढे काय म्हणतोय आपण, कंडक्टन्स ऑफ व्ही सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन इज व्ही इंटू कॅपा. बरोबर आहे. म्हणजे इथे लिहिता आपल्याला नाऊ फ्रॉम अबव एक्सप्लेनेशन we can write what? Lambda is equal to V into K, like this. Lambda is equal to V into K. चालेल ना. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. इक्वेशन 1. कंडक्टन्स ऑफ V सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन इज V कॅपा. पुढे लिहितो लागलं तर इट इज ऑल्सो या कंडक्टन्स ऑफ व्ही सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन इज व्ही कॅपा आणि इट इज ऑल्सो मोलर कंडक्टिव्हिटी. वर म्हटलेलं आहे बघा, इट इज ऑल्सो मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणजे कोण? लॅम्बडा. म्हणजेच व्ही कॅपा इज इक्वल टू लॅम्बडा. तेच लिहिलं बघा, लॅम्बडा इज इक्वल टू व्ही इंटू के किंवा व्ही इंटू कॅपा. कळतं सर्वांना. आता आपल्याला या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोलायचं आहे. सपोज कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस सोल्युशन इज सी मोल्स पर लिटर. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कशात घेतोय आपण? मोल्स पर लिटर मध्ये. मग जेव्हाही न्यूमेरिकल मध्ये कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर लिटर मध्ये दिलं असेल तेव्हा आपल्याला तो खालचा फॉर्म्युला आता जो तयार होईल तो लिहायचा. सपोज इक्वेशन 1 आहे. सपोज concentration of solution is equal to C moles per liter, like this. moles per liter. समजा 1 मोल आणि इथे जर का 1 मोलच घेतोय आपण, मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे 1 मोलच असणार, पण व्हॉल्यूम 1 लिटरच असेल असं काही आहे का? नाही. 2 लिटर 5 लिटर त्याला क्रायटेरिया नाही व्हॉल्यूमला. मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन ऑफ एनी व्हॉल्यूम कंटेनिंग 1 मोल ऑफ डिझॉल्व इलेक्ट्रोलाइट. म्हणून तर आपण 20 सेंटीमीटर क्यूब घेतलेला आहे. आता मी इथे लिहिलं मोल्स पर लिटर, पण आपण इथे व्हॉल्यूम घेतोय सेंटीमीटर क्यूब मध्ये. म्हणजे तुम्हाला लिटर म्हणजे डेसिमीटर क्यूब, म्हणजे तुम्हाला डेसिमीटर क्यूबला काय करावं लागेल? सेंटीमीटर क्यूब. कळतंय ना. म्हणजेच हे काय? इज इक्वल टू लिटर म्हणजेच डेसिमीटर क्यूब. ब्रॅकेटमध्ये लिहितो लागलं तर तुमच्या माहितीसाठी. लिटर मीन्स डेसिमीटर क्यूब, तर सेंटीमीटर क्यूब करायचं आहे. डेसिमीटर क्यूबला सेंटीमीटर क्यूब करायचं असेल तर 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब, म्हणजेच 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे डिनॉमिनेटरला मला काय घ्यावं लागेल आता? 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे असं लिहिले इज इक्वल टू C by 1000 मोल्स पर सेंटीमीटर क्यूब. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर लिटर मध्येच दिलेलं असेल, कळतंय ना. पण आपण व्हॉल्यूम वगैरे सेंटीमीटर क्यूब मध्ये घेतलाय, म्हणून मी आता इथे काय केलं? या मोल्स पर लिटरला मोल्स पर सेंटीमीटर क्यूब केलेलं आहे. हे कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्युशनचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय? ते C by 1000 मोल्स पर सेंटीमीटर क्यूब. तर पुन्हा आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, माहिती का? नाऊ कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे?
मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोल्स, मोलर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोल्स पर लिटर शिकलोय ना आपण. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liter ऑफ सोल्युशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. म्हणून मोल्स पर लिटर. हाऊ मेनी मोल्स आर टेकन हिअर? 1 मोल म्हणजे मोलची व्हॅल्यू 1 आहे. लिटर व्ही आहेत. व्ही म्हणजे काय विले? 1/v. व्हॉल्यूम आहे ना तो. कळतं सर्वांना? कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोल्स बाय लिटर म्हणजेच 1/v. मोल्स बाय व्हॉल्यूम घेऊ शकतात तुम्ही. लिटर नसेल तर इथे लिहितो मी मोल्स बाय व्हॉल्यूम. मोल्स बाय व्हॉल्यूम 1/v. म्हणजेच मी असं लिहू शकतो ना, v इज इक्वल टू 1/c, 1 बाय कॉन्सन्ट्रेशन. therefore v इज इक्वल टू 1 बाय कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन 1 का बर लिहिला कळालं का? पुढे लिहितो लागलं तर सिन्स 1 मोल इलेक्ट्रोलाइट, 1 मोल इलेक्ट्रोलाइट लाईक दिस. v इज इक्वल टू 1 बाय कॉन्सन्ट्रेशन. पण कॉन्सन्ट्रेशन माहिती आपल्याला. हे बघा, कॉन्सन्ट्रेशन इज c/1000. म्हणजेच मी असं लिहू शकतो इज इक्वल टू 1 अपॉन, किंवा आपण व्हॅल्यू पुट करू ही वर, किंवा लिहितो इथे कॉन्सन्ट्रेशन काय ते c/1000 मोल्स पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. हा 1000 वर जाईल म्हणजे 1000/c लाईक दिस. म्हणजे मी व्हीच्या जागी या इक्वेशन 1 मध्ये व्हीच्या जागी काय लिहू शकतोय? 1000/c. चालेल ना? काय चालू आहे कळतंय का? मी सर्वात आधी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन घेतलं, c मोल्स पर लिटर. या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मानलं मी काय ते c मोल्स पर लिटर. म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर लिटर मध्ये दिलेलं असेल. कळतंय? पण आपल्याला प्रॉब्लेम काय झाला? आपण व्हॉल्यूम जो घेतलाय तो सेंटीमीटर क्यूब मध्ये घेतलेला आहे. म्हणून मी काय केलं? मोल्स पर लिटरला काय केलं? मोल्स पर सेंटीमीटर क्यूब. त्याच्यासाठी इथे 1000 डिवाइड करावं लागलं, कारण डिनॉमिटरला आहे तो लिटर. त्याला सेंटीमीटर क्यूब करायचं म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब. बघा 1000 सेंटीमीटर क्यूब. नाउ वी नो द फॉर्म्युला ऑफ कॉन्सन्ट्रेशन अगेन, मोल्स अपॉन व्हॉल्यूम. मोल्स आर 1, व्हॉल्यूम इज v, सो 1/v. म्हणजेच v इज इक्वल टू 1 बाय कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशन वर लिहिलं होतं आपण c/1000. हा c/1000 म्हणजे त्या 1000 डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर न्यूमरेटर झाला 1000/c. आता ही v ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे. हे कळालं असेल तुम्हाला, असं एक्सपेक्ट करतोय मी. हे रफ करतोय आता इथून. therefore पुढे लिहितो मी आता. therefore इक्वेशन 1 becomes काय होतंय बघा मग इक्वेशन 1. लॅम्बडा इज इक्वल टू व्हीच्या जागी काय लिहिल मी आता? 1000/c मल्टीप्लाय बाय के. 1000/c मल्टीप्लाय बाय के. म्हणजे हे असं लिहितात therefore लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू 1000 डिवायडेड बाय c. दिस इज द रिलेशन बिटवीन मोलर कंडक्टिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी फॉर सोल्युशन ऑफ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन. मात्र कॉन्सन्ट्रेशन कशात असणार आहे? मोल्स पर लिटर. इथे लिहितो मी हिअर कॉन्सन्ट्रेशन इज इन मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर डेसिमीटर क्यूब. आता लिटर म्हणजे डेसिमीटर क्यूब हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नको पडायला. कॉन्सन्ट्रेशन कशात असेल? मोल्स पर लिटर मध्ये. तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि आपण काली तयार केलं होतं लॅम्बडा इज इक्वल टू k/c. रिमेंबर दॅट दिस फॉर्म्युला इज यूज वेन कॉन्सन्ट्रेशन इज इन मोल्स पर मीटर क्यूब. कारण आपण काल लिहिलं होतं बघा, कॅपा इज सिमेन्स पर मीटर डिवायडेड बाय इथे मोल्स पर मीटर क्यूब लाईक दिस. कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर मीटर क्यूब मध्ये असेल तर लॅम्बडा इज इक्वल टू k/c. आणि कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर लिटर मध्ये दिलेलं असेल म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल. मोल्स पर लिटर म्हणजेच मोलर कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज मोलर कॉन्सन्ट्रेशन. तर तुम्हाला हा वरचा फॉर्म्युला वापरायचा आहे.
जनरली कॉन्सन्ट्रेशन मोलर कॉन्सन्ट्रेशनच असतं, म्हणजे मोल्स पर लिटरमध्येच असतं. म्हणून नेहमी या फॉर्म्युल्याचा उपयोग आपल्याला न्यूमेरिकलसाठी करावा लागणार आहे. म्हणजे दिलेलं काय असेल तुम्हाला, कॅपा आणि सी, आणि विचारलं असेल लॅमडा, किंवा लॅमडा आणि सी दिला असेल, विचारलं असेल कॅपा, असे क्वेश्चन्स असतात. ही रिलेशन तर काय कोणी एक्झाममध्ये विचारणार नाही की डिराईव्ह कसं केलेलं आहे, पण हा फॉर्म्युलावरती याचं ॲप्लिकेशन विचारला तर याचे न्यूमेरिकल्स विचारले जातात, ते सांगता आले पाहिजे. केव्हा वापरायचा फॉर्म्युला, वेन हे बघा ना तुम्ही, सपोज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज सी मोल्स पर लिटर. जेव्हा मोल्स पर लिटर मध्ये घेत आहेत कॉन्सन्ट्रेशन, तेव्हा हा फॉर्म्युला येतोय तुमचा, लॅमडा इज इक्वल टू के इंटू 1000 बाय सी. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर मीटर क्यूब मध्ये असतं, जनरली तसं देत नाहीत, त्या केसमध्ये फॉर्म्युला काय येईल, जर का दिलं तर लॅमडा इज इक्वल टू के बाय सी. बघा, मोल्स पर मीटर क्यूब, बरोबर आहे. सो दिस इज सिम्पली अबाउट द रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी. दोघांच्या मधला डिफरन्स कळायला पाहिजे. कंडक्टिव्हिटी काय, मोलर कंडक्टिव्हिटी काय, मी दोनदा तीनदा सांगतोय. कंप्लीट सोल्युशनचा जो कंडक्टन्स आहे त्याला काय म्हणायचं आहे, मोलर कंडक्टिव्हिटी. 1 मोल सोल्यूट असेल तर, का सोल्यूट 1 मोल नसेल तर फक्त कंडक्टन्सच म्हणतात त्याला. पण सोल्यूट 1 मोल असेल तर कंडक्टन्स ऑफ दॅट कंप्लीट सोल्युशन इज कॉल्ड मोलर कंडक्टिव्हिटी. and the conductance of unit volume of that solution is conductivity किंवा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी. बरोबर आहे. सो दिस इज द रिलेशन. याच्यावरती न्यूमेरिकल्स वगैरे काय येतील ते नंतर बघणार आहोत आपण, एक्झरसाइज जेव्हा घेऊ तेव्हा. तर याचा पुढचा पार्ट आहे आपला व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऑन डायल्युशन. काय बघू आपण, सी हे झालेलं असेल तर बघा, नसेल तर लिहा व्यवस्थित काय काय केलेलं आहे मी. तर सी नेक्स्ट वन इज variation of conductivity and molar conductivity on dilution. सर्वात पहिली केस आपण कंडक्टिव्हिटी बद्दल बोलू. कंडक्टिव्हिटी म्हणजे कॅपा. Now see, we know that whether we consider conductivity or molar conductivity, both are actually conductance. But whether we use the term conductivity or molar conductivity, even though both are conductance, but whether we use the term conductivity or molar conductivity depends on the volume of that solution. Complete volume असेल सोल्युशनचा तर मोलर कंडक्टिव्हिटी, युनिट व्हॉल्यूम असेल तर कंडक्टिव्हिटी. काही जरी असलं तरी शेवटी ते कंडक्टन्सच आहेत, आणि कंडक्टन्स डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स. जितके आयन्स, मी आज सुरुवातीलाही बोललो, जितके आयन्स जास्त असतील त्या स्पेसिफाईड व्हॉल्यूम मध्ये तितका कंडक्टन्स जास्त असतो, म्हणजे तितकी कंडक्टिव्हिटी जास्त असेल, तितकी मोलर कंडक्टिव्हिटी जास्त असेल. कळतं सर्वांना. कंडक्टिव्हिटी काय, द कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. पहिली गोष्ट ही क्लिअर पाहिजे तुमची. इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ
number of ions present in unit volume of solution. Unit volume of solution. It depends on number of ions present in unit volume of solution. Example देणार आहे तुम्हाला. See, if we consider here, लक्ष द्या, if I consider here a beaker, see this one, filled with 10 liter solution. हे 10 liter solution आहे, 10 liter solution. आणि आपण याच्यामध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व केलेला आहे, 1 मोल HCl डिझॉल्व केलेला आहे समजा आपण. कळतं सर्वांना? 1 मोल HCl किंवा ऍसिटिक ऍसिड घ्या तुम्ही, किंवा हायड्रोसायनिक ऍसिड घ्या, HCN. बरोबर आहे ना? Now it is not necessary कि the 1 mole HCN that we add should be completely ionized in the solution. हा complete ionize होईलच असं नाही. Suppose out of 1 mole of HCN 1000 molecule of HCN undergoes ionization. 1 mole म्हणजे बरेच आहेत ते, 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स असतील. त्याच्यापैकी समजा 1000 मॉलिक्यूल, एक समजण्यासाठी मी सिंपल फिगर घेतलेली आहे ती. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर आयोनाइजेस आउट ऑफ 1 मोल? 1000 मॉलिक्युल्स आर आयोनाइजेस. सो हियर आर 1000 H plus and 1000 Cn minus ions are there. बाकी उरलेले मॉलिक्यूल HCN चे अनआयोनाइज्ड फॉर्म मध्ये. काय बोलतोय मी? कळतं सर्वांना? म्हणजे हियर इन 10 लिटर ऑफ सोल्युशन हाऊ मेनी आयन्स, टोटल आयन्स आर प्रेझेंट? 2000 आयन्स आर प्रेझेंट. 2000 आयन्स आर प्रेझेंट. कळतंय का काय बोलतोय मी? हाऊ मेनी आयन्स आर प्रेझेंट इन 10 लिटर ऑफ दिस सोल्युशन? 2000. 1000 H plus and 1000 Cn minus. But can conductivity depends on the ions present in complete solution? No. Conductivity depends on number of ions present in unit volume of solution. म्हणजे 1 liter of solution. Therefore, in 1 liter of solution, 1 liter of 10 liter मध्ये 2000 मॉलिक्युल आहे. मग 1 लिटर मध्ये किती असतील? याला डिवायडेड बाय 10 केलं तर 200 आयन्स आर प्रेझेंट. बरोबर आहे? किती आयन्स आहेत? 200 आयन्स. कशामध्ये? 1 लिटर सोल्युशन मध्ये. म्हणजे याचा अर्थ कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सोल्युशन इज ड्यू टू दिस 200 आयन्स ऑफ और 200 आयन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. का? याच्यात तर 2000 आहेत टोटल, पण कंडक्टिव्हिटी सोल्युशनची नसते पूर्ण, त्याच्या युनिट व्हॉल्यूमची असते. त्याच्या युनिट व्हॉल्यूम मध्ये किती आयन्स आहेत? टोटल 10 लिटर सोल्युशन मध्ये जर का 2000 आयन्स आहेत तर 1 लिटर सोल्युशन मध्ये 200 आयन्स असतील. म्हणजे कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सोल्युशन डिपेंड्स ऑन 200 आयन्स प्रेझेंट. आता आपल्याला काय करायचंय? डायल्युशन. म्हणजे याच्यात वॉटर ऍड करायचंय, वॉटर. ना आपण शिकलोय बघा आयनिक इक्विलिब्रियम मध्ये ओस्वाल्ड डायल्युशन लॉ. डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्युशन. आठवतंय ना? म्हणजे तुम्ही जर का डायल्युशन केलं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढतो. म्हणजे डिसोसिएशन वाढतं म्हणजे आयन्स वाढतात. काय बोलतोय मी? कळतं सर्वांना? पण सपोज वी ऍड 10 लिटर ऑफ वॉटर. 10 लिटर वॉटर ऍड केलं मी याच्यामध्ये. म्हणजे व्हॉट इज द न्यू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन? न्यू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज 20 लिटर. नाव किती होईल? 20 लिटर झाला आता, कारण 10 लिटर वॉटर ऍड केलंय तुम्ही, डायल्युशन केलाय.
डायल्युशन केल्यामुळे अल्फा वाढेल, म्हणजे HCN जो ऍड करताय तुम्ही, हे जे अनडिसोसिएट आहेत ते आता त्याच्यातले काही मॉलिक्यूल आणखी डिसोसिएट होतील. मीन्स ऑन एडिशन ऑफ वॉटर सम अनडिसोसिएटेड HCN मॉलिक्यूल दे ऑल्सो डिसोसिएटेड और दे स्टार्ट्स टू डिसोसिएशन. काय बोलतोय मी इकडते सर्वांना? सपोज on addition of 10 liter of water new 500 molecule of HCN are dissociated. सर्वांनी डिसोसिएटिव्ह होते जुनी, पण पूर्वीच्या पेक्षा आता जास्त झालेले असतील. नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन आफ्टर डायल्यूशन आर increases because some new HCN molecules are dissociated because on dilution degree of dissociation increases. म्हणजे आता नवीन 500 आले असतील HCN चे, 500 HCN H plus and 500 CN minus like this. म्हणजे संपलं का डिसोसिएशन? नाही, अजूनही त्याच्यामध्ये अनडिसोसिएटेड असणारच आहे, कम्प्लीट डिसोसिएट नाही झालेला आहे तो. पण आता व्हॉल्यूम किती आहे? 20 लिटर आहे बघा, 20 लिटर. ना हाऊ मेनी टोटल आयन्स इन द सोल्युशन? टोटल आयन्स इन द सोल्युशन आर नाउ 3000. आधीचे 2000 होते, 100,000 प्लस 1000, आणि आता नवीन 500 प्लस 500 म्हणजे 1000 प्लस 1000 प्लस 500 प्लस 500 म्हणजे किती आयन्स आहेत? 3000 आयन्स आर प्रेझेंट. 3000 आयन्स आर प्रेझेंट. म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर झाली, की ऑन डायल्यूशन नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन इन्क्रीजेस. बिफोर डायल्यूशन दे आर 2000 and आफ्टर डायल्यूशन दे आर 3000. कंप्लीट सोल्युशनचा विचार करतोय मी. हा व्हॉल्यूम वाढलेला असेल, आता किती झालेला आहे तो? आता 20 लिटर झालेला आहे. बिफोर डायल्यूशन हाऊ मेनी आयन्स इन द कंप्लीट सोल्युशन? 2000. आफ्टर डायल्यूशन हाऊ मेनी आयन्स इन द कंप्लीट सोल्युशन? 3000. म्हणजे ऑन डायल्यूशन, मी काय सांगतोय, काय क्लिअर झालं? ऑन डायल्यूशन नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन इन्क्रीजेस सिन्स डिग्री ऑफ डिसोसिएशन इन्क्रीजेस. क्लिअर आहे? म्हणजे नंबर ऑफ आयन्स वाढले याचा अर्थ मोलर कंडक्टिव्हिटी वाढेल, कारण मोलर कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स इन द कंप्लीट सोल्युशन. But told me, can on dilution number of ions per unit volume are increases? तुम्ही जर का कॅल्क्युलेशन तुमचं फास्ट असेल तर लगेच सांगाल नो, नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम डज नॉट इन्क्रीजेस. डायल्युशन नंतर आयन्स पर युनिट व्हॉल्यूम इन्क्रीज होत नाही. बघा, तुम्ही करून बघा. 20 लिटर मध्ये 3000 आयन्स आहे, मला सांगा 1 लिटर सोल्युशन मध्ये किती होतील? 3000 ला 20 ने डिवाइड केलं तर 150 आयन्स आर प्रेझेंट. हे कुठे घेतोय आपण? हे पुढचे आफ्टर डायल्यूशन आहे. आफ्टर डायल्यूशन मला सांगा बिफोर डायल्यूशन म्हणजे याच्या आधी. बिफोर डायल्यूशन 1 लिटर ऑफ दिस सोल्युशन कंटेन 200 आयन्स आणि आफ्टर डायल्यूशन 1 लिटर कंटेन 150 आयन्स. म्हणजे ऑन डायल्यूशन नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम किंवा नंबर ऑफ आयन्स इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. 200 बिकम 150. दॅट्स वाय कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. मी जर का विचारलं ऑन डायल्यूशन नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन, कंप्लीट सोल्युशन इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस? इन्क्रीजेस, कारण आधी 2000 होते, नंतर 3000 झाले. No doubt number of ions on dilution in the solution increases, but number of ions per unit volume decreases. 200 become 150. असं का झालं मग? Because the number of ions are not increases in the solution in the proportion of increase in volume. व्हॉल्यूम ज्या प्रमाणात वाढला त्या प्रमाणात आयन्स नाही वाढलेले. व्हॉल्यूम बघा डबल झालेला आहे, 10 लिटर बिकम 20 लिटर, पण आयन्स डबल झालेत का? नाही, वाढलेत, ते डबल नाही झालेले. 2000 बिकम 3000, आयन्स इन्क्रीजेस बट डज नॉट बिकम डबल. बरोबर आहे? म्हणजे 200 आयन्स इन 1 लिटर, हिअर 150 आयन्स इन 1 लिटर. म्हणजे ऑन डायल्यूशन नंबर ऑफ आयन्स इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. दॅट्स वाय कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस.
वाढेल काय? मोलर कंडक्टिव्हिटी वाढेल. का? कारण मोलर कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन कंप्लीट सोल्युशन. आधी ते 2000 होते, आता 3000 झालेले आहेत. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी वाढेल पण कंडक्टिव्हिटी नाही वाढणार. का? कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम. नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीजेस आफ्टर डायल्युशन. दॅट्स वाय कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. म्हणजे मला स्टेटमेंट लिहावं लागेल इथे सेकंड. ऑन डायल्युशन number of ions in the solution increases. Solution मध्ये वाढलेत, बरोबर आहे. 2000 become 3000, but number of ions per unit volume decreases. Number of ions per unit volume decreases. Since number of ions in the solution does not increase in the proportion of increase in volume. म्हणजे व्हॉल्यूम ज्या प्रपोर्शन मध्ये वाढला, व्हॉल्यूम डबल झाला आहे, बट नंबर ऑफ आयन्स डज नॉट इन्क्रीजेस इन द सेम प्रपोर्शन. नंबर ऑफ आयन्स डबल नाही झाले, तर वाढलेत ते, पण ज्या प्रमाणात व्हॉल्यूम वाढला त्या प्रमाणात नाही वाढलेले. दॅट्स वाय नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीजेस. म्हणजे काय सांगणार मग शेवटी? therefore conductivity of solution decreases. Conductivity decrease झाली. का? बिकॉज नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीजेस. 200 होते बघा आधी 1 लिटर मध्ये, आफ्टर डायल्युशन किती झाले? 150 झाले. आधी काय क्लिअर पाहिजे? कंडक्टिव्हिटी रिलेटेड टू युनिट व्हॉल्यूम आणि मोलर कंडक्टिव्हिटी इज रिलेटेड टू कंप्लीट सोल्युशन. हे रेग्युलर कोर्समध्येच असं शिकवलं जातं. एक एक गोष्ट सांगतोय मी, नंतर फक्त स्टेटमेंट दिले जातील तुम्हाला, हे असं आहे. आणि ॲक्च्युअल स्टेटमेंटच महत्त्वाचे असतात, पण ते कुठून आले त्याच्यासाठी या थेअरीज आपल्याला लागतात, एक्सप्लेनेशन लागतं. बरोबर आहे. मग कंडक्टिव्हिटीचं इतकं एक्सप्लेनेशन द्यायचं. व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑन डायल्युशन मध्ये काय म्हणणार? पहिला पॉईंट, इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. बरोबर आहे. नाउ ऑन डायल्युशन नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन आर increases, but number of ions per unit volume decreases. का? Since the number of ions does not increases in the proportion of increase in volume, therefore conductivity decreases. Therefore conductivity of solution decreases on dilution. बरोबर. हे कंडक्टिव्हिटी बद्दल झालं. आता आपण मोलर कंडक्टिव्हिटी बद्दल बोलणार आहे. व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑन डायल्युशन, ते तर दिसतच आहे सर्वांना. लिहितो मी पुढची केस. हे कंडक्टिव्हिटी झालं असेल तर बघा, कंडक्टिव्हिटीचं स्टेटमेंट काय तुमच्याजवळ आता लर्न करायचं असेल तर, कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन डिक्रीजेस ऑन डायल्युशन. आपल्याला काय महत्वाचं आहे? कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन डिक्रीजेस ऑन डायल्युशन. संपलं काम आपलं. हे शेवटी लिहिलं मी, कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन डिक्रीजेस ऑन डायल्युशन. आता मोलर कंडक्टिव्हिटी बद्दल बोलू. मोलर कंडक्टिव्हिटी बी पार्ट त्याच्यातला. मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी काय बघा? मोलर कंडक्टिव्हिटी. पहिली गोष्ट तर ही आहे की मोलर कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन होल सोल्युशन, कंप्लीट सोल्युशन.
कितीदा सांगितलं मी हे, मोलर कंडक्टिव्हिटी रिलेटेड टू कंप्लीट सोल्युशन. म्हणजे पहिलं स्टेटमेंट मी तेच लिहितो आहे, मोलर कंडक्टिव्हिटी, फर्स्ट केस, मोलर कंडक्टिव्हिटी depends on number of ions present in complete solution. ही पहिली केस. मग कोणालाही सांगता येईल बिफोर डायल्युशन. मग जेव्हा मी फक्त 10 लिटर सोल्युशन घेतलं होतं, हाऊ मेनी आयन्स इन 10 लिटर? 2000 आयन्स, 1000 + 1000. आणि वॉटर ऍड केलं तुम्ही 10 लिटर, म्हणजे डायल्युशन झालं. हाऊ मेनी आयन्स इन 20 लिटर? 3000. बिफोर डायल्युशन 2000 आयन्स आहे तिथे, आफ्टर डायल्युशन 3000 झालेत, म्हणजे आयन्स वाढलेत ना. आणि आयन्स वाढले याचा अर्थ कंप्लीट सोल्युशन मध्ये आयन्स वाढले याचा अर्थ मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. बिकॉज मोलर कंडक्टिव्हिटी डज नॉट डिपेंड्स ऑन दिस थिंकिंग की व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आधीच सांगितलंय, इट ओनली डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स इन दॅट व्हॉल्यूम. आधी किती होते आयन्स? 2000. डायल्युशन नंतर किती झाले? 3000. आयन्स वाढले म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी वाढेल. म्हणजे दुसरी गोष्ट आपल्याला ही सांगता येईल, ऑन डायल्युशन number of ions in the solution increases, hence molar conductivity increases on dilution. Increases on dilution. कंडक्टिव्हिटी मध्ये काय होतं? डिक्रीजेस ऑन डायल्युशन. मोलर कंडक्टिव्हिटी काय? इन्क्रीजेस ऑन डायल्युशन. बरोबर आहे. आता आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटची कंपेअर करायची. हाऊ द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट व्हॅरीज ऑन डायल्युशन or increases on dilution, and how the molar conductivity of weak electrolyte increases on dilution. Increase तर दोघंही होणार आहे. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲज वेल ॲज वीक इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस ऑन डायल्युशन. कारण तुम्ही डायल्युशन केलं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढतो, म्हणजे जे अनडिसोसिएटेड असतात त्यांचंही डिसोसिएशन होतं, म्हणजे आयन्स वाढतात सोल्युशनमध्ये, आणि आयन्स वाढले म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी वाढते. पण आपल्याला याच्यात आता बायफर्गेशन करायचे, 2 पार्ट करायचे, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. मग याच्यातली पहिली केस घेतो मी, व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा. मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? लॅम्बडा. आता मी लॅम्बडाच लिहितोय, कारण आता बऱ्याचदा आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी वगैरे अशा टर्म वापरायला लागणार. मी आता डायरेक्टली लॅम्बडा लिहितो, चालेल ना. व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा म्हणजे काय? मोलर कंडक्टिव्हिटी of strong electrolyte with dilution. लक्ष द्या आता व्यवस्थित मी काय सांगतोय. सिपाय कन्सिडर हिअर, आता हे रब करतोय मी, नवीन डायग्राम काढावी लागेल मला, लक्ष द्या. If I consider here one beaker, it is filled with solution containing 1 mole of strong electrolyte HCl, NaOH, KOH. स्ट्रॉंग माहिती आपण आयोनिक इक्विलिब्रियम शिकलो आहे. KOH, NaOH, HCl, H2SO4, HNO3, salts, हे सर्व स्ट्रॉंग आहेत. आय कन्सिडर 1 मोल ऑफ HCl इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. हे 1 लिटर सोल्युशन आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असेल इथे वर लिहितो मी, कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे, 1 मोलर.
आणि त्याच्या खाली मी व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा लिहितोय. आता लॅम्बडा म्हणजे याची मोलर कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करता. आता मी डायरेक्टली व्हॅल्यू या सोल्युशनची काहीतरी मोलर कंडक्टिव्हिटी असेल ना. सपोज दॅट इज 220 जी काय असेल ती मी अंदाजे लिहिलेली 220 युनिट सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल लाईक दिस. तर दरवेळेस मी काही युनिट नाही दाखवणार. I consider here one solution containing 1 mole of HCl, dissolved HCl in 1 liter of solution. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे त्याचं आणि लॅम्बडा आहे त्याचा 220. हा लॅम्बडा कसा काढायचा ते माहित नाही आपल्याला अजून. आपण डायरेक्ट व्हॅल्यू लिहितोय की मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सोल्युशन इज दिस वन. मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट कशी करायची त्याच्यासाठी आपल्याला पुढचा पॉईंट असणार आहे स्पेशल व्हीटस्टोन ब्रिज एक्सपेरिमेंट. काय बोलतोय मी कळतं सर्वांना ते नंतर शिकू. मी आता डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली आपल्याला कळतं ना. मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन ऑफ एनी व्हॉल्यूम कंटेनिंग 1 मोल ऑफ डिझॉल्व इलेक्ट्रोलाइट. हा 1 मोलच लागेल, त्याला वाढवता येणार नाही, कमी करता येणार नाही. जर का लॅम्बडा म्हणायचं सोल्युशन तुम्ही व्हॉल्यूम बदलू शकता सोल्युशनचा. कळतं सर्वांना. आता मी याच्यामध्ये वॉटर ऍड केलंय. वॉटर म्हणजे डायल्युशन केलं. आता पहिली गोष्ट मला सांगा HCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट याचा अर्थ असा झाला की H+ आणि Cl- ऑलमोस्ट ऑल द मॉलिक्यूल ऑफ H+ and Cl- आर इन डिसोसिएटेड फॉर्म because it is strong. It dissociates almost completely. Very few molecule of HCl are in undissociated form. Very few. कारण तो स्ट्रॉंग आहे ना. तो जवळजवळ 99% 99% डिसोसिएट झालेला असतो. काहीच मॉलिक्यूल त्याचे अनडिसोसिएटेड असतात. बरोबर आहे. कारण तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. ही लॅम्बडाची व्हॅल्यू आहे. कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे. बरोबर आहे. द मोलर कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स. म्हणजे ऑलरेडीच आपल्याला ही व्हॅल्यू हाय मिळालेली असेल फार. का. बिकॉज मेनी आयन्स आर प्रेझेंट इन दिस सोल्युशन. बिकॉज इट इज अ स्ट्रॉंग, इट डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. ऑलरेडी बरेच आयन्स याच्यामध्ये असतील. आता तुम्ही याच्यामध्ये वॉटर ऍड करताय म्हणजे डायल्युशन करतायत. वॉटर ऍड केलं तुम्ही वॉटर म्हणजे डायल्युशन करताय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. कारण कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोल्स अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढवला ना तुम्ही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. आता व्हॉल्यूम वाढवताय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. समजा ते झालं इथे 0.1 मोलर. किती 0.1 मोलर. हे जे अनडिसोसिएटेड आहे ते आता आणखी डिसोसिएट होतील. द नंबर ऑफ सम ऑफ द अनडिसोसिएटेड HCl, नॉट ऑल, सम अनडिसोसिएटेड HCl आर अगेन डिसोसिएट. म्हणजे नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन इन्क्रीजेस. आयन्स वाढलेत, पुन्हा वाढलेत ना. म्हणजे इथे मोलर कंडक्टिव्हिटी वाढेल. समजा ती झाली 250 सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल. तुम्ही आणखी डायल्युशन करा. काही अनडिसोसिएटेड शिल्लक आहे पण अनडिसोसिएटेड आधीच फार कमी होते. हे लक्षात ठेवायचं. बिकॉज मोस्ट ऑफ द HCl आर इन डिसोसिएटेड फॉर्म बिकॉज इट इज स्ट्रॉंग. समजा 1 लाख मॉलिक्यूल असतील तर 1000च अनडिसोसिएटेड आहेत. त्या 1000 मधले आणखी 100 डिसोसिएट झालेले. आता 900 अनडिसोसिएटेड शिल्लक आहेत. 1000 मधले 100 डिसोसिएट झालेले आहेत. 900 शिल्लक आहेत. आणखी वॉटर ऍड करा म्हणजे व्हॉल्यूम वाढवा, कॉन्सन्ट्रेशन आणखी कमी होईल. म्हणजे 0.01 मोलर झालं ते. आयन्स वाढलेले असतील आता कारण अनडिसोसिएटेड जे होते नो डाऊट व्हेरी लेस बट दे ऑल्सो डिसोसिएट. सम ऑफ देम आर डिसोसिएट. आयन्स आर इन्क्रीजेस. व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इन्क्रीजेस. हे 270 झालेलं आहे. आणखी वॉटर ऍड करा 0.01 किंवा आणखी एक डायल्युशन केलं मी डायरेक्टली 0.01 मोलर कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे 10⁻⁴ मोलर कॉन्सन्ट्रेशन झाले. इथे व्हॅल्यू आली असेल तुमची 290 सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल. कळतंय. डायल्युशन करत गेलात तुम्ही बघा लॅम्बडाची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. इथे डायल्युशन आधी 1 आहे, इथे 10 टाइम्स झालेला आहे. 10 टाइम्स बरं ना. कारण कॉन्सन्ट्रेशन बघा 0.1 झालेलं आहे. 0.1 केव्हा येईल 1/10 असेल तेव्हा. इथे ते 100 टाइम्स झालेलं आहे डायल्युशन. इथे
10,000 टाइम झालेला आहे डायल्युशन. हे डायल्युशन लिहितो मी, डायल्युशन वाढत जात आहे, मोलर कंडक्टिव्हिटी वाढत जाते. आपण तेच लिहिलेलं आहे की मोलर कंडक्टिव्हिटी ऑन डायल्युशन नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन इन्क्रीजेस सिन्स मोलर कंडक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. बघा डायल्युशन वाढतंय, मोलर कंडक्टिव्हिटी सुद्धा वाढते आहे. पण डायल्युशन वाढत असेल तर कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. कुठपर्यंत आलेलो आहे आपण कुठपर्यंत आलेलो आहे? 0.001 मोलर पर्यंत आलेलो आहे. इथपर्यंत ही व्हॅल्यू आहे. आणखी वॉटर ऍड केलं मी, आणखी वॉटर ऍड केलं, कॉन्सन्ट्रेशन आणखी वाढेल. हे 0.001 मोलर झालेलं आहे आता. पण व्हॅल्यू जर का बघितली तर ती 290 आहे. मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू 290 मिळाली इव्हन ऑन डायल्युशन. कळतंय का? केव्हा? वेन द कॉन्सन्ट्रेशन इज 0.001 मोलर म्हणजे 10⁻⁴ मोलर. ॲट दॅट टाइम द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज 290. But after that, even though I add the water, even though I dilute the solution, the value of lambda does not change. मी आणखी वॉटर ऍड केलं, इतर केलेलं स्वतः आणखी वॉटर ऍड केलं तरी ती व्हॅल्यू 290 मिळाली. का? काहींच्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ असा झाला, ॲज व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी डज नॉट इन्क्रीजेस, इट मीन्स नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन डज नॉट इन्क्रीजेस. कारण लॅम्बडा केव्हा वाढतो? जेव्हा आयन्स वाढत असतील तर. आता जर का लॅम्बडाची व्हॅल्यू फिक्स आहे याचा अर्थ आयन्स वाढत नाही. याचा अर्थ काय झाला की नो अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स आर लेफ्ट आफ्टर दिस कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनला जेही अनडिसोसिएटेड होते ते संपलेत सर्व. म्हणजे आता तुम्ही वॉटर जरी ऍड केलं तरी आयन्स वाढणार नाही. का नाही? बिकॉज नो अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स आर लेफ्ट. म्हणजे HCl असा मॉलिक्युलर फॉर्म मध्ये नाहीच आहे आता, संपले HCl, सर्वांचं डिसोसिएशन झालं. मग सांगा याच्यानंतर किती जरी वॉटर ऍड केलं तर या 290च्या पुढे व्हॅल्यू जाईल का? नाही जाणार. म्हणून ही जी व्हॅल्यू आहे 290 ही अंदाजे लिहिली बरं मी व्हॅल्यू. ही जी लॅम्बडाची व्हॅल्यू आहे ही हायेस्ट व्हॅल्यू आहे याचा अर्थ. याच्यापेक्षा पुढे आणखी ती व्हॅल्यू वाढू शकत नाही. का नाही? कारण अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल नाही. नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन्स आर नॉट इन्क्रीजेस बिकॉज अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स आर नॉट प्रेझेंट नाउ. सो दिस इज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा फॉर HCl. प्रत्येकासाठी हीच व्हॅल्यू येईल असं नाही. इट चेंजेस फ्रॉम स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टू अनदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टू अदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. But for maximum strong electrolyte, this value is obtained for this concentration, that is 10⁻⁴ मोलर. म्हणजे एखाद्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं तुम्ही जर का 0.001 मोलर सोल्युशन तयार केलं तर त्या सोल्युशनची जी लॅम्बडाची व्हॅल्यू असते ती हायेस्ट व्हॅल्यू असते. त्याच्यापेक्षा जास्त आणखी व्हॅल्यू येऊ शकत नाही. कळतंय सर्वांना? प्रत्येक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या 10⁻⁴ मोलर कॉन्सन्ट्रेशनला हीच व्हॅल्यू येईल असं नाही. काय बोलतोय मी व्यवस्थित लक्ष द्या, ते बदलू शकते. बट द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज ऑब्टेन फॉर मोस्ट ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज ॲट अबाउट 10⁻⁴ मोलर. काही बुक्समध्ये रेंज दिलेली 10⁻³ टू 10⁻⁴ असं. आपल्या टेक्स्टबुकमध्ये फिक्स दिलेले 10⁻⁴ मोलर. ही हायेस्ट व्हॅल्यू आहे, लॅम्बडाची आहे. म्हणून याला लॅम्बडा म्हणण्याच्या ऐवजी लॅम्बडा 0 किंवा लॅम्बडा इन्फिनिटी असं म्हटलं जातं. व्हॉट इज दिस लॅम्बडा 0 और लॅम्बडा इन्फिनिटी? लॅम्बडा 0 म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाइट डायल्युशन. का बरं इनफायनाइट डायल्युशन? इनफायनाइट डायल्युशनचा अर्थ असा आहे का की आपण इनफायनाइट क्वांटिटी ऑफ वॉटर ऍड केली नाही. इनफायनाइट डायल्युशन याच्यासाठी म्हटलं जातं की आफ्टर attaining or after achieving this value, even though we add any quantity of water, the value does not change. म्हणजे एकदाची ही मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली की
की त्याच्यानंतर किती वॉटर ऍड करा ती व्हॅल्यू बदलत नाही, म्हणून तिला लॅम्बडा ॲट इन्फायनाईट डायल्युशन म्हणतात, म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोल्स अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे मोल्स अपॉन इन्फिनिटी. व्हॉल्यूम इन्फायनाईट म्हणतो ना आपण, इन्फायनाईट व्हॉल्यूम, मग एनिथिंग अपॉन इन्फिनिटी झिरो, म्हणून त्याला झिरो, सी इज इक्वल टू झिरो येते. मग इज इक्वल टू झिरो, बघा सी इज इक्वल टू झिरो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इज झिरो, म्हणून त्या व्हॅल्यूला मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन असे म्हटलं जातं. थोडक्यात व्हॉट इज लॅम्बडा झिरो आर लॅम्बडा इन्फिनिटी? इट इज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी फॉर एनी स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन. वीकलाही असेल ती, पण वीकला या कॉन्सन्ट्रेशनला मिळेल असं काही नाही. तुम्ही लॅम्बडा झिरो किंवा लॅम्बडा इन्फिनिटी काय समजा, इट इज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा फॉर एनी इलेक्ट्रोलाइट ऑर फॉर गिवन इलेक्ट्रोलाइट. हायेस्ट व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज दॅट व्हॅल्यू विच डज नॉट चेंजेस इवन ऑन फर्दर डायल्युशन ऑफ दॅट सोल्युशन. तुम्ही पुन्हा डायल्युशन जरी केलं तरी ती व्हॅल्यू बदलत नाही, तिला म्हणतात लॅम्बडा झिरो किंवा लॅम्बडा इन्फिनिटी. काय बोलतोय मी कळतं सर्वांना? म्हणजे आपण जर का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बद्दल आता इथे बोलायचं म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल? ऑन डायल्युशन लॅम्बडा ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लॅम्बडा ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सडनली इन्क्रीजेस, फास्टली इन्क्रीजेस, लगेच वाढतोय बघा तो, आणि सून अप्रोच अ मॅक्सिमम व्हॅल्यू, लगेच हायेस्ट व्हॅल्यू मिळाली. बघा आपण काय फार डायल्युशन नाही करत आहे, आपण तिसऱ्या चौथ्या स्टेपमध्येच हायेस्ट व्हॅल्यू मिळते आपल्याला ती. का? कारण की तो इलेक्ट्रोलाइट ऑलरेडीच कम्प्लीट डिसोसिएट झालेला होता, ऑलमोस्ट कम्प्लीट डिसोसिएट झालेला होता. ही जी व्हॅल्यू होती ही मुळातच हाय व्हॅल्यू होती, आणि त्याच्या थोडंसं पुढे गेली की आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू मिळाली. का बरं हाय व्हॅल्यू आधीच मिळाली होती? बिकॉज इलेक्ट्रोलाइट इज ऑलमोस्ट कम्प्लिटली डिझॉल्व. म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल ऑन डायल्युशन लॅम्बडा ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट increases suddenly and soon approach a maximum value which is called त्यालाच काय म्हणतात? लॅम्बडा किंवा मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे लॅम्बडा इन्फिनिटी. और मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लॅम्बडा झिरो. असं कुठलाही सिम्बॉल वापरा तुम्ही, लॅम्बडा इन्फिनिटी किंवा लॅम्बडा झिरो, मेनली लॅम्बडा झिरो हा यूज केला जातो. आपल्याला पुढे लॅम्बडा झिरो घ्यायचा आहे. म्हणजे लॅम्बडा झिरो काय समजायचं तुम्ही याच्यानंतर? इट इज अ मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन, नो डाऊट. बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? इट इज दॅट व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी which does not increases even on further dilution. तुम्ही हिला म्हणू शकतात का लॅम्बडा झिरो नाही? का? कारण डायल्युशन नंतर ती वाढते. हिला म्हणू शकतात का नाही? का? कारण डायल्युशन नंतर ती वाढते. हिला म्हणता येईल कारण डायल्युशन केल्याच्या नंतरही ही व्हॅल्यू बदलत नाही. कळतं सर्वांना? हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बद्दल बोललोय आपण. आता जर का तुम्ही कोहलरॉच बघा, कोहलरॉच experimentally gave a relation between lambda and lambda zero for strong electrolyte. कोहलरॉच हा एक सायंटिस्ट होता. He performed number of experiment for different strong electrolyte and finally he concluded that he observed that की the lambda म्हणजे molar conductivity of strong electrolyte changes linearly with dilution or changes linearly with concentration. त्यांनी रिलेशन दिलं लॅम्बडा आणि लॅम्बडा झिरो मधलं फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इथे मी डायरेक्टली रिलेशन लिहितोय अकॉर्डिंग टू कोहलरॉच
काय रिलेशन दिले त्यांनी, लॅमडा इज इक्वल टू लॅमडा 0 मायनस ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी. लॅमडा काय माहिती तुम्हाला, हिअर लॅमडा इज अ मोलर कंडक्टिव्हिटी. लॅमडा हिअर, लॅमडा इथे लिहितो मी, हिअर लॅमडा इज मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी ॲट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन. गिव्हन कॉन्सन्ट्रेशन, जसं की ही व्हॅल्यू बघा, मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन, मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशन. लॅमडा 0 इज अ मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाइट डायल्यूशन. इनफायनाइट डायल्यूशन लाईक दिस. बरोबर आहे. आणि C इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. A इज अ कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आहे A. काय सांगितलं कोहलरॉचने, एक्सपेरिमेंटली ही फाउंड दॅट की द व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लिनियरली चेंजेस विथ कॉन्सन्ट्रेशन, किंवा लिनियरली डिक्रीजेस विथ कॉन्सन्ट्रेशन, लिनियरली इन्क्रीजेस विथ डायल्यूशन. बघा डायल्यूशन वाढत जात आहे, लॅमडा वाढत जात आहे. कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे आणि लॅमडा वाढतंय, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि लॅमडा आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल. जर का तुम्ही याच्यावरनं ग्राफ प्लॉट केला बघा, हा कुठला ग्राफ येतो बघा, मी जर का याला रिअरेंज केलं किंवा या फॉर्मॅटमध्ये लिहिलं बघा, लक्ष द्या, लॅमडा इज इक्वल टू मायनस ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी प्लस लॅमडा 0. आता तुमचं मॅथमॅटिक्स झालेलं आहे का बघा, हेच इक्वेशन मी या फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे. दिस इज y इज इक्वल टू mx प्लस सी. म्हणजे इफ वी प्लॉट अ ग्राफ ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी वर्सेस एक्स ॲक्सिस वर काय, कॉन्सन्ट्रेशन, स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, then the nature of graph is same as that of the graph of this equation. This is the equation of straight line not passing through origin. Y is equal to mx plus c कशाचं इक्वेशन आहे, स्ट्रेट लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे मी जर का लॅमडा वर्सेस सी ग्राफ प्लॉट केला बघा, वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, लॅमडा वर्सेस सी, तर मला ग्राफ कसा मिळतो बघा, मी वर दाखवतोय आता. सी हिअर, जो ग्राफ मिळणार आहे आपल्याला तो असा मिळेल बघा, सी इथे वाय ऍक्सिस वर काय लॅमडा आहे, हा लॅमडा बघा. एक्स ऍक्सिस वर काय, एक्स ऍक्सिस वर काय, स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन आहे थोडक्यात. कसला ग्राफ आहे, y इज इक्वल टू mx प्लस सी, म्हणजे काय, स्ट्रेट लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. हे इक्वेशन जे या इक्वेशनला ओबे करताय. द कोलरॉच इक्वेशन obeys the equation of straight line not passing through origin. That's why the graph of this equation and graph of Kohlrausch equation is same. That is straight line not passing through origin. M म्हणजे स्लोप आहे, स्लोप हा आहे बघा मायनस ए. निगेटिव्ह जर का स्लोप असेल तर जो ग्राफ मिळतो तो असा मिळतो, सी दिस वन लाईक दिस, इन दिस वे, इन दिस वे. लिनियर आहे बघा, लिनियर ग्राफ आहे, त्याला तेच म्हणायचं आहे. सी लॅमडा ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लिनियरली डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. कळतं सर्वांना. हे कोणासाठी सांगितले त्यांनी, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, बरोबर आहे. आता या ग्राफचा फायदा काय बघा आपल्याला. समजा तुम्हाला सांगितलं की KCl इज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, KCl is the strong electrolyte. Suppose lambda of KCl at concentration 0.1 molar is 280, at concentration 0.01 molar is 290. What is its lambda 0? माहित नाही आपल्याला काय तर. बरोबर आहे. तुम्हाला फक्त काय माहिती आहे, you know the molar conductivities of KCl at two different concentration, but you don't know what is its highest value, what is the value of lambda 0.
मग जनरली आपल्याला काय करावं लागेल, एक्सपेरिमेंट करावं लागेल. म्हणजे या KCLच्या सोल्युशनमध्ये वॉटर ऍड करत जावं लागेल, दरवेळेस लॅम्बडा मोजावं लागेल, कुठपर्यंत करावी लागेल ही प्रोसेस, जोपर्यंत हायेस्ट व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत. म्हणजे तोपर्यंत जोपर्यंत वॉटर ऍड केल्याने लॅम्बडा बदलत नसेल तोपर्यंत, आणि ती जी हायेस्ट व्हॅल्यू असेल दॅट इज लॅम्बडा 0. पण त्याच्यासाठी प्रॅक्टिकल करावं लागेल, एक्सपेरिमेंट करावं लागेल, विटस्टोन ब्रिज मेथड करावी लागते. इतकी सोपी नाही ते. या ग्राफचा आपल्याला फायदा असा आहे, लिनियर असल्यामुळे इवन दो यू नो द टू व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा ॲट टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन, फ्रॉम these two values by plotting the graph you got the highest value. कशी काय, तुम्ही जर का हा ग्राफ लिनियर म्हणताय तर तुम्हाला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन जर का कळत असेल तर हा जो कॉन्स्टंट असतो ना y इज इक्वल टू mx प्लस c मध्ये, हा c म्हणजे y इंटरसेप्ट असतो. y इंटरसेप्ट कळते सर्वांना. मग आपल्या इक्वेशन मध्ये कोण आहे y इंटरसेप्ट, लॅम्बडा 0. हा y इंटरसेप्ट बघा, y इंटरसेप्ट हे म्हणजे काय, लॅम्बडा 0 आहे. हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज द y इंटरसेप्ट ऑफ द ग्राफ. हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज y इंटरसेप्ट ऑफ द ग्राफ. मग तुम्ही काय करणार, हा डाटा आहे तुमच्याजवळ, आता काय करणार तुम्ही, ग्राफ प्लॉट करायचा. या डाटावरनं दोनच पॉइंट आहेत तुमच्याजवळ. हा बघा हा ग्राफ, बरं इथे हा लॅम्बडा, इथे स्क्वेअर रूट ऑफ सी, हा तुमचा पहिला पॉइंट आला समजा. लॅम्बडा इज 280 अँड कॉन्सन्ट्रेशन इज 0.1 मोलर. त्याच्यानंतर लॅम्बडा इज 290 अँड कॉन्सन्ट्रेशन इज 0.1 मोलर, म्हणजे हा पहिला पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट आहे, असं आलेलं आहे. लॅम्बडा 0 नाही माहिती आहे, काय करायचं मग, ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू दिस टू पॉइंट. अशी एक लाईन ड्रॉ करा बघा, या पद्धतीने सी दिस वन लाईक दिस, इन दिस वे. इथे क्रॉस झाला बघा, इथे जी लॅम्बडाची व्हॅल्यू असेल, इथे 0, इथे 210, 230, 270, 290, 300, हा म्हणजे काय तुमचा लॅम्बडा 0 बघा, 300. लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू डायरेक्ट सांगू शकता तुम्ही, किती ती 300. कॅल्क्युलेशन केलं का आपण, नाही, या ग्राफच्या सहाय्याने केलेलं आहे. याला एक्स्ट्रापोलेशन मेथड म्हटलं होतं. एक्स्ट्रापोलेशन मेथड इथे लिहितो मी ब्रॅकेटमध्ये, पोलेशन मेथड, एक्स्ट्रापोलेशन मेथड लाईक दिस. कोणासाठी हे सर्व मात्र फक्त स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. वीक इलेक्ट्रोलाइट बद्दल काहीच नाही अजून याच्यामध्ये. कोणाबद्दल बोललेलं आपण, हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बद्दल. कळतं सर्वांना. म्हणजे व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस ग्राफ और व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस कोहलरॉच इक्वेशन. It helps to find out the value of lambda 0 for strong electrolyte. Even though we know just two values of lambda at two different concentration. म्हणजे दरवेळेस असा एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही. मी जे दाखवलं ते की वॉटर ऍड करा, लॅम्बडा मोजा, वॉटर ऍड करा, लॅम्बडा मोजा, वॉटर ऍड करा, कुठपर्यंत, जोपर्यंत हायेस्ट व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत. कारण प्रत्येक स्टेपला प्रॅक्टिकल करावं लागेल, प्रत्येक स्टेपला एक्सपेरिमेंट करावं लागेल. डायल्युशन केलं, एक्सपेरिमेंट करा, डायल्युशन केलं, एक्सपेरिमेंट करा. लॅम्बडा एक्सपेरिमेंटनेच मिळतो, तो एक्सपेरिमेंट घ्यायचा आहे आपल्याला पुढे. पण या ग्राफचा फायदा काय झाला किंवा कोहलरॉच इक्वेशनचा फायदा काय झाला की इवन दो वी नो जस्ट टू व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा फॉर एनी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲट टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन, यू कॅन डायरेक्टली गॉट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 0 बाय प्लॉटिंग दिस टाइप ऑफ ग्राफ. जिथे y इंटरसेप्ट असेल, ती जी व्हॅल्यू असेल लॅम्बडाची, ती हायेस्ट व्हॅल्यू आहे. इथे दाखवलेलं आहे बघा. हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बद्दलचं एक्सप्लेनेशन दिलंय मी. वीक इलेक्ट्रोलाइट बद्दल बोलायचं आहे आपल्याला, पण ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ काय तर. पण तोपर्यंत या सर्वच्या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हे सर्व मला उद्याही सांगावं लागणार आहे. हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं एक्सप्लेनेशन आहे, बरोबर ना. इथे लागलं तर शेवटी तुम्ही स्टेटमेंट देऊ शकतात, कुठलं की this graph help to find lambda 0 of strong electrolyte by extrapolation method. तर वीक इलेक्ट्रोलाइटला काय होतं ते मी उद्या सांगेन. ठीक आहे, थँक्यू.